तर नमस्कार मित्रांनो, मी आता आहे आमच्या शेतावर आणि शेतावर असलेले शेवटचे आंबे आता आम्ही काढणार आहोत. तर माझ्यासोबत दीप आहे आणि शिरू आहे. तर मित्रांनो, माझ्यासोबत दीप आहे आणि शिरू आहे. शिरू काठी आणायला गेला आहे. बाकी मागच्या वेळेस वारा वगैरे खूप वारा आला होता, त्याच्यामुळे आंबे बरेचसे पडून गेले कच्चेच. त्याच्यामुळे आंबे काही जास्त आमच्या शेतावरती राहिलं नाही. आता थोडेसे उर्वरित आंबे आहेत तर आम्ही काढून घेणार आहोत, कारण की आता पण ढगाळ वातावरण झालं आणि पाणी येणार आहे असं वाटतं. म्हणून हे बघा, हे आंबे आहे, हे आम्ही काढून घेणार आहोत. शिरूनी काठी आणलेली हे. तर या काठीच्या साह्याने काही खाली आहेत हे 2-3. तर अशा पद्धतीने आम्ही वरचे पण आंबे काढणार आहोत. तर हे आता हातानेच काढू आणि वरती जर काठी पुरली नाही तर वरती चढायला लागेल. तर शिरू पकड काठी. आता दीप दाखवतो. हा बघ दीप. हाय कर दीप. हाय शिरू. हाय. तर हे बघा मित्रांनो, खूप छोटी साईज आहे. केसर आंब्यासारखा दिसतो पण हा केसर आंबा नाही आहे. तर आता पूर्ण आपण या काठीच्या सहाय्याने आपण वरचे पण आंबे पाडणार आहोत. दीप इकडे. हे काढून ठेवायचं. हा दाखवून यांना काढून ना. एक पिकलेला सापड आहे छोटासाच. गमेल्यात ठेव. मित्रांनो, आपण पाडून आंबे झालेले आहेत. बाकीचे आहेत ते वर आहेत. जास्त आंबे खूप आंबे आले होते, परंतु मागच्या वेळेस जो वादळी वारा आपल्याकडे आला होता त्याच्यातून बरेचसे आंबे खाली पडून गेले. त्याच्यामुळे आता आंबे खूप कमी आहेत. आम्हाला खायला पण जास्त भेटले नाही. आता काही थोडेसे आहेत. क्लास खाली पडला. काढ. तर मित्रांनो, हे शेवटचे आंबे आहेत, कारण की आता जून महिना पण चालू झाला आहे. जून महिना पण. तर मित्रांनो, आपण आंबे पाळले आहेत. जास्ती वरचे आहेत ते नाही पाळले, कारण की ते राहू दे त्यालाच. थोडेसेच पाळले, जवळजवळ 15-20 पाळलेत. आता दुसऱ्या आंब्याला आपण पाडायला जाणार आहोत. खूप आपल्याकडे आंबे आहेत, परंतु ते मागच्या वारामुळे ते पडले नाही. तर आपल्याकडे जवळजवळ म्हणजे 3-4 हजार किलोच्या आसपास आपल्याकडे आंबा निघत असतो. पण यावर्षी काहीच नाही, कारण की मागचे तुम्हाला मी दाखवला होता व्हिडिओ. तो पण व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतोच, तो तुम्ही पूर्ण बघा. तर चल दीप, ते घेशील ना. तर मित्रांनो, या आंब्याला आपण आंबे पाडायला आलो होतो, परंतु ह्याचे जे आंबे आहेत ना, म्हणजे ह्याच्यावरती मुंग्या फार आहेत. त्याच्यामुळे आपण पाडत नाही, कारण की खाली आंबे दिसतच नाही, वरच सर्व आहेत. त्याच्यामुळे आपण जर चढलो तर हे चावतील. त्याच्यामुळे आपण हे पाडत नाही. तिकडे चालू, तिकडे पण 2 आंबे आहेत, त्यांना आंबे लागलेले आहेत. ह्याला पण भरपूर आंबे होते, परंतु ते पावसामधून पडून गेले. त्याच्यामुळं चल दीप तिकडं. All I want
तर मित्रांनो खूप मुंगे आहेत, बरेचसे चावले आहे बघा. चिडून काय फायदा नाही. दीप ह्याच्यातला आंबा काढ. खूप मुंगे आहेत त्याच्यामुळे आपण काय वरती चढत नाही. जे खालून जेवढे होतील तेवढंच आपण काढू. ए दीप हे घे कॅच. दीप हे घे. मग पिकलेलं आहे वाटतं. तर मित्रांनो वरती आंबे खूप आहेत पण आपण पाडत नाही कारण की माकोडे खूप आहेत त्याच्यामुळे आपण पाडत नाही तिथंच. तर चला आता दीप आपले शिरू. आंबे पाडून झाल्यानंतर आम्हाला थोडेसे 2-3 पिकलेले भेटले तर ते आम्ही आता खाऊन घेऊ. कुठं पिकलेला आंबा. तर मित्रांनो आंबा खाऊन झालेला आहे. 15-20 आंबे पाडलेत. आता ते पिकत ठेवणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्हाला तिथे एक आमच्या म्हणजे फुलाचं झाड आहे ते आंब्यावरती ठेवलेलं आहे कारण की इकडं कोंबड्या वगैरे खातात म्हणून. ते फुलाची कोणती व्हरायटी वगैरे आहे ते मला लक्षात नाही. नंतर तुम्हाला कधीतरी शॉर्ट व्हिडिओमध्ये ते दाखवतोच. खूप छान आहे. हे बघा हे फूल आहे. हे बघा आंब्यावरती ठेवलेलं आहे कारण की खाली जेव्हा ठेवलं जाते तेव्हा ते कोंबडी वगैरे खातात ते म्हणून टोका मारतात म्हणून ते सुरक्षिततेसाठी वरती ठेवलेलं आहे आणि लपवून ठेवलेलं आहे. तर मला दाखवण्याचा प्रयत्न करतो कसं आहे. हा बघा माती टाकलेली आहे त्याच्यात. जर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो काय ह्याचं नाव काय तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तर जो आपला खाण्याचा कांदा असतो ना, जो आपला खाण्याचा कांदा असतो त्याच्यासारखा ह्याचा कंद असतो. पांढऱ्या कलरचा असतो त्याच्यासारखा सेम असतो आणि त्याला ते फुले येतात. खूप छान आहे रे. तर त्याचं मला नाव नाही माहीत. देव जायचा घरी.
तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. तसेच आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.